आता ह्या मुगात एक वाटी 1.5 वाटी पाणी करायचं आपल्या गरजेनुसार. त्याच्यानंतर मी आज हा मिलेट्स भात करणार आहे. ह्या भाताला ह्याच्या मापानं एक 2.5 वाटी पाणी घालायचं. कारण मिलेट्स जरा लवकर हे होत नाही, म्हणजे आपल्या पांढऱ्या भातासारखं की नाही इमिडिएट शिजलं जात नाही, म्हणून एक 2.5 वाटी तर घालायला लागते कमीत कमी. एक शिजतात, एक शिजत नाही. आता कुकरमध्ये ठेवून शकते. आता मिलेट्समध्ये थोडंसं मीठ घालायला पाहिजे, भात आहे तो पण. आता ह्याच्यात अगदी थोडंसं मीठ घालायचं, कारण माझा भात पण थोडासा आहे. मीठ नॉर्मल घालायला लागतं, पण आता भात कमी करणार आहे मी, आणि शिवाय आमच्या घरी मिठाचं प्रमाण पण कमी आहे, त्यामुळे तेवढं आम्हाला भात होतं. कुकरला 3 शिट्या देऊन घेते. आता तिकडे कुकर लावलेला आहे. कुकर लागला, त्याच्यात 3 शिट्या होते. तो पण मी ही शेपूची भाजी की नाही बारीक हे स्वच्छ धुवून घेणार, बारीक चिरून घेणार आहे. तो पण कुकरच्या शिट्या होते. आता खलबत्त्यामध्ये जिरं, हिरव्या मिरच्या ह्या फार तिखट आहेत म्हणून मी थोड्याच घेतल्यात. आपल्या घरी किती लागतील तर लसूण मात्र थोडा जास्ती घ्यायचा, आणि मीठ. नंतर आपण भाजीला तर मीठ घालायचंच आहे ना, त्याच्यापेक्षा आत्ताच ह्याच्यात घालून घ्यायचं मीठ. खलबत्त्यात वाटण केलं तर टेस्टच वेगळी येते. खलबत्त्यात किंवा पाटावर वाटण दगड असतोय की नाही, ज्या त्यावेळी फ्रेश केलं तर एक टेस्ट वेगळी येते. असं जरा मोठं झाकण ठेवायचं. झालं. आता कढई तापायला ठेवते. अगदी कमी तेल वापरायचं. तेलाचा वापर होता तेवढा हिंग, शेपूची भाजी मी धुवून बारीक चिरून घेतली, टोमॅटो, एक कांदा. टोमॅटो थोडा मी जास्त चिरला, कारण दुसरं पण काहीतरी करायचं आहे मला. हा मिलेट्स भात तयार झाला आहे. आता हे मूग शिजून तयार आहे आपल्याला पाहिजे तसे. मिलेट्स भात त्याच्यातच ठेवते, गरम भात. बघत आपली मोहरी अजून नाही तर कढईले जिरं, कांदा, टोमॅटो, हळद, हिंग, टाकून 1-2 मिनटं भाजून घ्यायचं. हिरव्या भाज्यात की नाही हात घातला तर हात भगभगतो जास्त, म्हणून ठेचल्यानंतर हात घालायचा. इकडच्या आमच्या मिरच्या फार तिखट.
आता काय करायचं, ही भाजी स्वच्छ धुवून घेते. कारण सध्या पावसाचे दिवस आहेत नाही, घाण होते बघा. पाणी 2-3 वेळा धुवून घेते, म्हणजे जोपर्यंत आपल्याला हे होत नाही घाण देतात ते स्वच्छ पाणी होतं तोपर्यंत धुवून घेते. कारण पावसाचे दिवस आहेत, वाढ जास्त लागते. आता ही भाजी अशीच नाही खालीवर करायची, एक 5 मिनटं झाली की कमी होते सगळी. मग त्याच्यात मिक्स करायचं, कारण त्याचा हिरव्याचा खरडा आहे, मीठ आहे. आता भाजी शिजू शकते कधी कधी होते आणि 5 मिनटं जाऊ दे. आता थोडासा शेपूची भाजी शिजून तयार झाली. एक अर्धवट शिजली की तर मूग पण अर्धवटच आहेत नाही शिजलेले. आता बोटकेटी झाल्यात. आता मूग ह्याच्यात घालायचे. आता ह्याला छानपैकी शिजू दे. कोणाला पायसा झाला काय तरी म्हणजे ओला नारळाची चव घालतात. कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी, मला काय इंटरेस्ट नाही आहे, मी काय घालणार नाही. ह्याला काही न घालता असं केलं तर टेस्ट आहे. जरासं पाणी हे त्यातलं पाणी सुकू दे आणि दोन्ही पण शिजू दे. तर मी इकडं तवा चपात्या ठेवला आहे, चपाती करायला घेते. चपाती होईपर्यंत शिजते. उकळी आल्या पण एक 10 मिनटं असू दे. शेवटच्या चपातीला मी तेल लावत नाही, कारण तेवढा तव्याला असते का तेलावर होऊन जाते. गॅस बंद करून घ्यायचा, म्हणजे गरम तवा असतो त्याच्यात होऊन जाते. त्या चपातीला जरा जरा लावली. पण मी कधी शेवटच्या चपातीला किंवा शेवटच्या पोळीला पण नाही लावत. पुरणाची पोळी असली, सोजीची पोळी असली काय होतंय, तवा पण हे होतोय, तव्याचं पण तेल कमी होतंय, आपल्या पण पोटात थोडं तेल कमी जाते. चाळणीत ठेवलं की प्लास्टिकची चाळण वापरायची नाही, स्टीलची वापरायची, कारण प्लास्टिक आरोग्याला चांगलं नाही आहे. गार झाल्यानंतर डब्यात ठेवणार. आता गॅस बंद करते. भाजी शिजून तयार आहे. ह्याला कर्नाटक फेमस आहे भाजी आहे. ह्याला ಹೆಸರು ಕಾಳು ಸೊಪ್ಪು बसारा म्हणतात. मी आता सार पाणी काढलं नाही, ॲक्च्युली ह्याचं पाणी काढून सार काढते, त्याला बसारा म्हणतात. सब्बक्की ಹೆಸರು ಕಾಳು ಪಲ್ಯ. केळं साखर, चपाती. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.